सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला त्रास देणारी व्यक्ती किंवा तुमच्या आजूबाजूला जी कोणी त्रास देणारी व्यक्ती आहे, जी तुम्हाला सतत टॉर्चर करते, तुम्हाला टार्गेट करते, अशा व्यक्तीला तुमच्यापासून जर का लांब करायचं असेल, लांब म्हणजे काय? तर ती व्यक्ती तुमचे जे काही विचार वाईट करते, ते वाईट विचार दूर करण्यासाठी आजचा उपाय आहे. फक्त अशी एक वस्तू आहे, अशी वस्तू आहे ज्याने तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह व्हाल. कारण इतर व्यक्ती ज्यावेळेला आपला वाईट विचार करतात, आपल्याला घालून पाडून बोलतात किंवा आपल्याशी निगेटिव्ह गोष्टी शेअर करत असतात किंवा निगेटिव्ह ऊर्जा आपल्या आजूबाजूला फिरकत असते. त्यावेळेला ही अशी वस्तू आपल्याला जवळ ठेवायची आहे, ज्याने निगेटिव्ह ऊर्जा आपल्यापासून दूर होईल आणि आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल. आता ही वस्तू कुठली आहे? तर आपल्या आहारात वापरली जाणारी, अगदी आपण काही बेकरी प्रोडक्ट्स वगैरे घरात घेऊन येतो, त्यावेळेला त्यात कलोंजीचा वापर केला जातो. ही कलोंजी जशी शरीरासाठी चांगली आहे, तशीच आपल्या आजूबाजूला जी काही वाईट लोकं आहेत, जी आपला निगेटिव्ह विचार आपला करतात, निगेटिव्ह ऊर्जा आपल्या आजूबाजूला असते त्या लोकांमुळे, अशा निगेटिव्ह ऊर्जेला दूर करण्यासाठी ह्या कलोंजीचा वापर आपल्याला कसा करायचा आहे बघा. एकदम व्यवस्थितपणे उपाय हा करा. आता हा जो उपाय आहे, हा समोरची व्यक्ती जर का तुम्हाला त्रास देत असेल, तुम्हाला रडवत असेल, नेहमी तुम्हाला काही ना काहीतरी वाईट गोष्टी ऐकवत असेल, सांगत असेल, तर त्या लोकांसाठी हा उपाय आहे. काय करायचं आहे? एक काळा कपडा घ्यायचा आहे आणि कलोंजीचे 7 दाणे आपल्याला घ्यायचे आहेत. 7च दाणे घ्या. 7 दाणे आपल्याला कलोंजीचे घ्यायचे आहेत आणि 2 चिमूट हळद घ्यायची आहे. हळदसुद्धा निगेटिव्ह ऊर्जा दूर करण्याचं काम करते. शिवाय गुरुग्रह हा आपला मजबूत होत असतो. आता ह्या दोन्ही वस्तू एका त्या काळ्या कपड्यात छोटीशी अगदी पोटली तयार होईल, ही पोटली तयार करून घ्या. आता ही पोटली जी आहे, ही उद्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी तयार करून घ्या. कारण स्वामी समर्थांचा आवडता दिवस जो हा गुरुवार आहे. गुरुवारच्या दिवशी ही पोटली तयार करून घ्या. ही उजव्या हातात घ्या आणि श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जितक्या जास्त वेळ होईल तितक्या जास्त वेळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. आता ही जी पोटली आहे, ही पोटली आपल्या पर्समध्ये ठेवा किंवा तुम्ही जर का बिझनेस व्यापार जे काही तुमचं आहे, तिथे जर तुम्ही ड्रॉवरमध्ये ठेवली तरीही चालेल. कारण का, आपण जिथे कुठे असू तिथे आजूबाजूला नक्कीच निगेटिव्ह ऊर्जा असते आणि ही निगेटिव्ह ऊर्जा आपल्याला बरंच काही करायला भाग पडत असते. आपल्या आजूबाजूला जर का निगेटिव्ह ऊर्जा असेल, तर आपल्या घरात वादविवाद होतात, आपल्या घरात आजार वगैरे असं भरपूर काही काही होत असतं. समोरच्या व्यक्तीशी भांडण, हे सर्व काही होत असतं. तर आता हे होऊ नये त्यासाठी हा उपाय आहे. निगेटिव्ह ऊर्जा ज्यावेळेला आपल्याकडून दूर जाते, त्यावेळेला आपण स्वतः पॉझिटिव्ह फील करतो आणि ज्यावेळेला पॉझिटिव्ह फील करतो, त्यावेळेला आपण खूप खुश होतो. खुश झाल्याच्यानंतर आपल्या घरात भांडणं होत नाही, आपल्या घरात आजार येत नाही किंवा आपण स्वतः खूप खुश राहतो. त्यामुळे ह्या पॉझिटिव्ह ऊर्जेसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. समोरची व्यक्ती काय करते हा विषय सोडून द्या, फक्त आपल्या स्वतःसाठी हा उपाय करता येईल. आता हा जो ही जी पोटली तयार करून घेतलेली आहे, ही पोटली तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे. रोज सकाळी उठल्याच्या नंतर ही पोटली हातात घ्यायची. अगदी स्नान वगैरे झाल्याच्या नंतर ही पोटली हातात घ्यायची. पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. पुन्हा ही पोटली तुमच्या पर्समध्ये ठेवायची. शक्य झालं तर प्रत्येक गुरुवारी ही पोटली बदलून घ्या. नाही शक्य झालं तर 43 दिवसाच्या आत 43 दिवस तरी ही पोटली तुमच्या पर्समध्ये ठेवा. त्यानंतर ही पोटली एखाद्या झाडाखाली टाका किंवा वाहत्या पाण्यात, पण पाणी प्रदूषित होणार नाही याची काळजी घ्या आणि असं करून हे सोडून द्या. परंतु बघा, तुम्ही ही जी पोटली आहे, ही पोटली 43 दिवस जर का तुमच्या जवळ ठेवली, तर त्याच्या आतच तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह फील कराल. पॉझिटिव्ह फील केल्याच्या नंतर बघा, तुमच्या आयुष्यात फक्त जे काही चांगलं होईल त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला इतर काय म्हणतात, इतर तुम्हाला कुठल्या नजरेत पाहतात, हे सर्व सोडून द्या. फक्त तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा, पॉझिटिव्ह विचार करा. इतर काहीही बोलू द्या, फक्त माझं खूप चांगलं झालेलं आहे. दिवसभर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. काय तुम्हाला जे काही हवं आहे ते ब्रह्मांडाकडे मागा. आपण ज्या पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शनचे काही उपाय करत असतो, त्याच पद्धतीने तुम्हाला जे काही हवं आहे ते मागा. त्यानंतर तुम्ही स्वामींना धन्यवाद म्हणा किंवा ब्रह्मांडाला धन्यवाद म्हणा, परंतु जे काही हवं आहे ते मागा. तुमच्या जीवनात तुम्ही खूप खुश आहात, तुम्हाला हवं तसं तुमच्या जीवनात घडत आहे, अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा. बघा, समोरची व्यक्ती कितीही निगेटिव्ह बोलू द्या, कितीही तुम्हाला रडू द्या, हे सर्व काही तुमच्यावर परिणाम होणार नाही. तुम्हाला त्रास देण्यासाठी ती व्यक्ती जी आहे, ती व्यक्तीसुद्धा पॉझिटिव्ह होईल आणि तुमच्याशी चांगल्या पद्धतीने बोलेल. पण फक्त आपण स्वतःकडे लक्ष द्या. वाईट
वाईट विचार आपल्याकडून होणार नाही हे आपल्या हातात आहे. चांगले कर्म करणं हे सुद्धा आपल्या हातात आहे. आता अशा पद्धतीचा हा उपाय करून पहा आणि ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.